मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि ज्या मुद्द्याचा अजून पण समाधान झालेलं नाही, पोर्टलवर अजून हा मुद्दा रेंगाळत पडलेला आहे। या मुद्द्याच्या संदर्भात अजूनही पोर्टलवर सुधारणा करण्यात आलेली नाही आणि तो मुद्दा आहे की कागदपत्राच्या अभावी मार्च एप्रिलच्या दरम्यान प्रचंड लाडक्या बहिणींचा अचानक हप्ता थांबला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं आधार कार्ड, काहींना सांगण्यात आलं रेशन कार्ड, काहींना सांगण्यात आलं पासबुक, काहींना वेगवेगळे कागदपत्रे अपलोड करा, अशा प्रकारच्या सूचना तिथे रिमार्क्समध्ये करण्यात आल्या आणि त्यामुळे तुमचा लाभ बंद केला आहे, अशा प्रकारचं कारण पण देण्यात आलं। हे पोर्टलवर सांगतो आहे। ज्या लाडक्या बहिणींनी पोर्टलचा त्यांच्याकडे पासवर्ड वगैरे नसेल, याच्या आपला नारी शक्ती आपण फॉर्म भरला असेल तर त्या बिचाऱ्यांना तर कळतच नाही आहे की कोणत्या कारणामुळे लाभ बंद झालेला आहे। फक्त ते महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या डेस्कवर जेवढी माहिती उपलब्ध आहे तेवढी ते वाचून दाखवतात। पण ज्यांच्याकडे पासवर्ड आहे, लॉग इन पासवर्ड ID पोर्टलचा, तर तिथे जाऊन ते चेक करतात, तिथे कागदपत्रे अपलोड करा, अशा प्रकारचं ज्या स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे हप्ते मार्च आणि एप्रिल महिन्यापासून बंद आहेत। आता विचार जर केला तर जेव्हा अशा प्रकारचा निर्देश दिला जातो, म्हणजे प्रशासनाच्या स्तरावर दिला गेलेला आहे ना हा, आता कोणीतरी हा निर्णय घेतला असेल की बघा कागदपत्रे जर चुकीचं असेल तर त्यांना परत अपलोड करायला सांगा, तर त्या अधिकाऱ्याला किंवा त्या प्रशासनीय व्यवस्थेला हे समजलं नाही का की मग जेव्हा ती लाडकी बहीण ती कागदपत्रे अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर कागदपत्रे अपलोड झाली पाहिजे, तर ते कागदपत्रे अजूनही अपलोड होत नाहीत। आपण हा मुद्दा प्रचंड वेळेस या चॅनलच्या माध्यमातून मांडून ठेवला आहे आणि मांडला पण, अजूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पोर्टलवर अजूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही, तर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काहीतरी करा म्हणजे व्ह्यू फाईल या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करता येतात, पण मात्र ते व्ह्यू फाईलवर आत्ता सध्या मात्र कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत। पूर्वी येत होते, आत्ता कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत। महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला कागदपत्रे देता येत नाहीत, अंगणवाडी सेविकेकडे पण हे कागदपत्रे सध्या घेत नाहीत, पण नेमके द्यायचे कोणाकडे कागदपत्रे असा सरकारला माझा प्रश्न आहे। तर त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे, राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे की ताई, जेव्हा एखादी लाडकी बहीण पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करायला जाते तर तिथे कागदपत्रे अपलोड होत नाहीत ही बाब मी प्रशासनाच्या लक्षात आणून देतो आहे आणि खूप वेळेस हा मुद्दा मांडला आहे। त्यामुळे कागदपत्रे पोर्टलवर अपलोड होत नाहीत तर याचं संज्ञान घ्या। या मुद्द्याचं जे काही समाधान आहे तर ते शासनाकडनं येणं गरजेचं आहे। पोर्टल जी टीम हाताळती आहे बॅकएंडला, तर त्या टीमला ही विनंती आहे की तुम्ही पटकन जे आहे या KYCच्या संदर्भातलं जे पोर्टल, तर तुम्ही त्या याला KYCचं पोर्टल तर नाही तुम्ही इथे लिंक ओपन करून दिली सध्या, पण मात्र जे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्ही लाभ बंद केला आहे तर ते किमान कागदपत्रे अपलोड करायला संधी तर द्या का, ती पण त्याच्यासाठी पण आता तुम्हाला विनंती करायची गरज पडणार आहे का। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की जर समजा कागदपत्रे जर अपलोडच होत नसेल तर बघा, कागदपत्रे कोणती एखादी लाडकी बहीण जर गेली आणि ती कागदपत्र अपलोड करायला गेली आणि कागदपत्र अपलोडच झालं नाही किंवा होण्याची संधीच देत नाही सध्या, तर याचा साफ अर्थ निघेल की सरकार सध्या पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अर्थ निघत नाही आहे, कारण तिथे बघा ना, एखाद्या पात्र लाभार्थीला अशा चुकीच्या पद्धतीने अपात्र करून ठेवणं आणि कागदपत्रे सादर करण्याची संधी न देणं, अपलोड करण्याचा पर्याय तिथं उपलब्ध करून न देणं, फक्त पूर्वी व्हायचे त्या व्ह्यू फाईलवर क्लिक केल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स अपलोड व्हायचे, पण आता होत नाहीत। कोणत्याही पद्धतीने तुम्ही तक्रार या ऑप्शनला गेले तरी काही फायदा नाही, त्याचं कोणीही बघत नाही, काय नाही, तशीच पडू नये। त्यामुळे या गोष्टीचं जे खरं उत्तर जे आहे जर कुठून मिळेल तर त्याचं उत्तर आहे बालविकास विभाग। तर महिला बालविकास विभागाला विनंती आहे की तुम्ही पोर्टलच्या संदर्भात कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्या। आणि जेव्हा पण बघा या कागदपत्रे अपलोड करण्याच्या संदर्भात जो व्ह्यू फाईलवर डॉक्युमेंट्स करण्याचा जो काही पर्याय ओपन होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना परत ती अपडेट देण्यात येईल, पण तुर्तास तरी शासनाचं परत या गोष्टीकडे लक्ष द्यावं। त्यामुळे हा खास करून व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।